असतं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकतात ना की धावा कमी खर्च करत असताना 4 विकेट त्याने मिळवल्या. तोच भावेश ठरतोय. अर्थातच आई गावदेवी अंबराई संघाचा मॅन ऑफ द मॅच. चला भावेश आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब ते कलेक्ट करायचं आहे. समीर लहांगे आणि त्याच्या साथीनं अक्षय लहांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात अर्थातच न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. दोन्ही संघ जर पाहिलं ना तर मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघाचा विचार करायचा गेला तर एक चांगला खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून तो पाहायला मिळतोय. अजय तांबडे बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने समीर आणि अक्षय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मॅचला सुरुवात होती. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज अर्थातच अजय तांबडे. या गोलंदाजाकडे ती जबाबदारी सोपवली गेली आहे आणि अर्थातच P1चं षटक आहे आणि ज्या षटकामध्ये बॅटरला मुभा असते परिक्षेत्राच्या बाहेर चेंडू खेचण्यासाठी आणि त्या षटकामध्ये अजय तांबडेला आणलं गेलं. 6 चेंडूची जबाबदारी अर्थातच त्याच्यावरती सोपवली गेली आणि त्या 6 चेंडूची जबाबदारी इथनं कशा पद्धतीने कंप्लीट केली जाईल हे देखील पाहिजे. समीरच्या विपक्षामध्ये अजयचा पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने इनसाइड आउट उडवलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला निघून जातोय परंतु बॉल तिकडे जर पाहिलं तर आतमध्ये थांबतोय. 2 धाब्याचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती दुहेरीने वाढली गेली आहे आणि फलकावरती निश्चिततेने 2 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. एक चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय. धावसंख्या 2 आकड्यावरती पोहोचली गेली. अजय तांबडेच्या माध्यमातून पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट केला. इथनं अजूनही 5 बॉल खेळायचं बाकी आहेत आणि त्यासाठी आपण पाहत आहेत ना की समीर लहांगे आणि अजय लहांगेची जोडी मैदानात दाखल झाली आहे. लॉक करायचा होता. जबरदस्त फटका. एफर्ट्स पूर्णपणे दिले गेलेत परंतु त्यावरती तिकडे मिस झाले गेलेत. थोडीशी दुखापत ती देखील झाली आहे.
दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख देखील आपण पाहू शकतो 2 आकड्यावरती पोहोचला गेलाय. अजय तांबडे आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ त्याने अद्यावत केला आणि 2 चेंडू अखेरीस धावसंख्येचा आलेख देखील पाहू शकतात 2 आकड्यावरती पाहायला मिळतोय. समीर स्ट्रायकिंग एंडकडे, समीरच्या माध्यमातून फटका फसला गेलाय जरूर, तिकडे बॅटर बाद होण्याची आहे शक्यता आणि तेच झालंय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर समीर लहानगे बॅक टू दी डगआउट, बॅटर होतोय बाद, आउट. तीन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 2 आकड्यावरती पोहोचला गेला. 1 विकेट इथे प्राप्त झाले. समीर थोडीशी दुखापत तिकडे आतमध्ये झाली आणि तदनंतर पाहू शकतात थोडंसं मनोबल ते खचत असताना निश्चिततेने पाहायला मिळतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली आहे. 3 चेंडूचा खेळ इथे अद्यावत झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धाबा. यावेळेस डाऊन द लेगचा चेंडू आहे आणि त्याचमुळे पंच सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. इथे हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये आणि त्याचमुळे एक धाव फलकावरती इथे जॉईंट होईल. धावसंख्या फलकावरती 3 आकड्यावरती पोहोचली. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झाला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धाबा बनवावा लागतील आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश करावे लागेल. यावेळेस फटका फसलाय, पुन्हा एकदा झेड घेण्याची शक्यता आहे आणि बॉलला तिकडे जज करता आलंच नाहीये आणि त्याचमुळे पाहू शकतायत तब्बली 2 धाबेचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट. चौथ्या बॉलवरती 2 धाबा आल्यात आणि धावसंख्येचा आलेख 5 आकड्यावरती पोहोचला गेला. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 5 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस डान्सिंग डाऊन ट्रॅक बोल्ड केलं गेलंय. विकेटचा बदल झालाय. बॅटर आवतोय या बाद, इथे बसतोय. हा दुसरा धक्का. विकेट. जेही विजेते संघ झालेत अर्थातच अष्टमी एक्सपोर्ट पालिवली संघ, आई गावदेवी अंबराई बी संघ. आपण इनिंग ब्रेक मध्ये लॉस टाकतोय. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपला प्रतिनिधी तो पाठवायचा आहे. चला मॅचच्या दिशेने बोलतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 5 आकड्यावरती पोहोचला गेला. शेवटचा बॉल अजय. शेवटच्या बॉलवरती बॅटची एज लागली. लॉंग स्टॉप रिजनला बॉल आता स्टॉप होणार नाहीये कारण आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. स्टॉप झालाय कारण आउटफील्ड खराब देखील आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धाब्याचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 7 आकड्यावरती. एका षटकाचा खेळ झाला अद्यावत आणि एका षटकाच्या अखेरीस 7-2. एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 7 आकड्यावरती पोहोचला गेलाय. जरूर 2 विकेट इथे बाद झालेत परंतु इथल्या जर पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये धावांचा वेग तो वाढवावा लागेल. उर्वेश पहिलाच बॉल इथे वेगवान होता आणि तिकडे जर पाहिलं ना तर विकेट किपरला देखील गुंगारा दिला गेलाय. उर्वेशने जर पाहिलं तर भन्नाट वेगानं हा बॉल
हाताला गेला आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात बाईच्या स्वरूपाने एक सिंगल धाव ती अधोरेखित झाली आणि सिंगल धाबेच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या एकेरीने वाढतीये. 8 या अंकांवरती धावसंख्येचा आलेख पोचला गेला आणि पूर्वेश ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 साठी त्यांना आणले गेले आणि त्यांच्या माध्यमातून पहिला बॉल वेगाने कंप्लीट. आता गतीमध्ये परिवर्तन, लोवर फुलटॉस चेंडू तो हाताला गेला, फ्लायटेड बॉल होता जरूर परंतु एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आलेत. दोन धावेचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर दुहेरी आकड्यावरती पोहोचला गेला. 10 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचली गेली आहे. 10 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतायत विकेटच्या पटलावरती जोडण्याचं काम ते योग्यतेने केले गेले. अजूनही आपण पाहू शकतायत ना की इथे तिसऱ्या बॉल वरती पाहायला मिळतोय फटका एक्झिक्यूट केलाय, बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. इथे आला या मॅचचा हा तगडा क्वालिटी स्ट्रोक षटकार. चार चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पूर्वेश तांबडे लोअर फुलटॉस चेंडूवरती केलं आक्रमण, आता बॉल निघून गेला सरळ, इथे विकेट मिळते. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये विकेटचा बदल झालाय, बॅटर आउट होते. बाद नाही वाजवत, टारपा आहे आदिवासीची खरी ओळख. आहे 16 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. कुणाल जो आपण पाहू शकतात ना नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि अक्षय लांगे आहेत मैदानाच्या आतमध्ये. पूर्वेश तांबड्याच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये बॉलिंग करत असताना झाली आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, फिरवलंय बॉल, आतल्या बाजूने आणलं गेलंय आणि आपण पाहत आहेत ना की 6 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झाला गेलाय आणि धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. जिथनं आपण पाहू शकतात ना की अजय बाद झाले आणि तदनंतर धावांचा वेग तो थांबला गेला कारण मुख्य बॅटर होते, दुखापत झाली आणि संघ देखील अडचणीत सापडला गेला. आता 2 षटकांचा खेळ तो झालाय कंप्लीट आणि 2 षटकांच्या आधी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 16 आकड्यावरती पोहोचले. 16 ला 4. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि हर्षद डबले आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. यावेळेस वेगवान बॉल आहे, फुलातून बॉल आहे, गतीवर स्वार झाले गेलेत आणि हर्षदच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी ती सुरेख पद्धतीची पाहायला मिळते. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ आजच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतात ना काय जबरदस्त कामगिरी करत आहेत. तब्बली धावा फलकापर्यंत 16 आकड्यावरती पोहोचल्या गेलात आणि 5 चेंडूचा खेळ तो अजूनही शिल्लक आहे.
यावेळेस पुन्हा एकदा फिरवलं गेलं, आतल्या बाजूने आणले, लाऊडली अपील केली जाते, परंतु पंचांनी ती अपील उचलून धरली नाहीये. आणि त्याचवेळी जर पाहिलं तर हा बॉल निर्धाव पद्धतीचा निघून जातोय. दोन चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय. दोन बॅक टू बॅक डॉट चेंडू आले गेलेत आणि प्रचंड अडचणीमध्ये आपण पाहू शकतात. यावेळेस आपल्याला पाहा मिळतोय आई गावदेवी माजी उडाबी संघ, कारण एक समोर दिग्गज संघ आहे आणि दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहत आहेत ना. यावेळेस बॅट चेज लागले, तिकडे चुकी करणार नाहीयेत. विकेटचं बदल झालंय, बॅटर येतोय तो बाद. सोळा आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. तीन चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि अर्षदच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची गोलंदाजी मैदानात मध्ये पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानात मध्ये केली जाते. जवळ जवळ 4 निर्धाव चेंडू जयेश इथे टाकले गेलेत आणि त्यासाठी आपण पाहू शकतायत ना, सुपर पद्धतीची कामगिरी केली जाते. डिजिटल स्कोरर आपण पाहू शकतो जयेश कांबळे यांच्या समवेत सातत्याने चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस फटका प्रॉपरली सेट केला गेलाय, परंतु तिकडे चुकी करणार नाहीयेत. विकेटचं पतन होतंय. 5व्या बॉलवरती विकेट मिळते, बॅटर आउट होतोय बाद. एक डॉट चेंडू आला ना तर विकेट प्लस मेडन षटक इथे टाकलं जाईल. समीर पागीच्या माध्यमातून जय बजरंग लाकिवली संघाच्या माध्यमातून कामगिरी केली गेली, परंतु त्यावेळेस आपण पाहत आहेत ना की लॉंग लेगच्या रिझन मध्ये बॉल उडवला गेलाय. एक वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने गेलेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी देखील वेगाने गेलेत आणि तब्बल आपण पाहत आहेत ना 3 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात. षटकांचा 3 तो खेळ झालाय कंप्लीट आणि 3 षटकांच्या घरी धावसंख्या फलकावरती पोहोचल्यात 19 आकड्यावरती. आता 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. चला लॉसच्या दिशेने वळतोय कॅमेरामॅन, आपण देखील पोहोचायचे, आपण लॉस टाकतोय. चला आपण पाहत आहेत ना की जेही संघ विजेते झालेत ना, आपण चला जरीमरी पालिवली संघाचा प्रतिनिधी अष्टमी नाईक पालिवली, चला अष्टमी नाईक पालिवली संघाचा देखील प्रतिनिधी जॉईंट आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अंबर आहे आणि दोन्ही संघाचे एक एक खेळाडू इकडे आपण यायचे. आपण लॉस टाकतोय. पहिल्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर हे चित्र वेगळं होतं. आजच्या दिवसामध्ये ते चित्र बदलणार का हे देखील पाहायचंय आपल्याला. आपण लॉस इथे टाकणार आहोत निश्चिततेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉस टाकतोय. एक चिठ्ठी उचलली जाईल, ती बाय साठी असेल. अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघ मिळाली बाय आणि यातील विजय संघ आणि अर्थातच अंबर आयबी अशी मॅच नेक्स्ट असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. तिकडे जर पाहिलं तर 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहत आहेत ना की 20 धाब्याची गरज आहे.
चला मॅचला सुरुवात होती. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत सलामीची जोडी हर्षद आणि त्याच्या साथीने अर्थातच आपण पाहू शकतायत आधीच्या मॅचमध्ये बहारदार खेळ केला गेला तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथं आपण पाहू शकतात 20 धाब्याची गरज आहे आणि ती धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. पहिलाच बॉल फसला गेलाय, विकेट घेण्याची आहे शक्यता आणि जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली गेली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल शून्याचा चष्मा परिधान करून मिस्टर गिरीश तांबडे बॅक टू दी डगआउट. बॅटर इथे होतो आउट बाद. कीच आपण पाहू शकतात पूर्वेश तांबडे मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. बंगलापाडा संघाचा हँडसम बॉय अर्थातच बंगलापाडा एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वेश ज्याने बहारदार खेळ या स्पर्धेकरिता केलाय तोच पूर्वेश देखील मात्र आपण पाहू शकतात आणि प्रगती पटलावरती तो सज्ज आहे. हर्षद आणि पूर्वेश एवन जोडी आहे. एकंदरीत आपण पाहू शकतात एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला गेला आणि इथनं जर पाहिलं ना तर 17 चेंडूंमध्ये 20 धाब्याची गरज आहे आणि पूर्वेश तांबडे एक बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तोच पूर्वेश आपण पाहू शकतो मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. मैदानाची रूपरेषा देखील इथनं पाहायला मिळते. पूर्वेश प्रगती पटलावरती पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे चेंडूला पाहिलं आणि सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंचांनी केली आहे. इथे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या फलकावरती निश्चिततेने एका आकड्यावरती पोहोचली गेली आहे. गिरीश आधीच्या मॅचचा हिरो होता पण तो आता 0 या आकड्यावरती बाद झाला गेलाय. आता इथनं आपण पाहू शकतात पूर्वेश इथनं कशा पद्धतीची बॅटिंग करेल. पूर्वेशच्या माध्यमातून बॅटची एज लागली. आता बॉल निघून गेला सरळ लॉंग स्टॉप रिजनला. सीमारेषा पार. बॅटचा फ्लो अप्रतिम होता आणि त्याचमुळे बॉल रफू चक्कर सीमारेषा पार चौकार. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले आणि पूर्वेश आक्रमक रवैया आणि पॉवरफुल पॉवर हिटिंग बॅटिंग साठी ओळखला जातो आणि तोच बॅटर आपण पाहत आहेत ना पूर्वेशला मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस डान्सिंग डाऊन ट्रॅक बॉलला उडवलं गेलाय. बॉल रफू चक्र होण्याच्या दिशेने होता परंतु बॉलला स्टॉप केलाय. आता एकच जागेवर समाधान व्यक्त करत आहेत कारण धावचीतच्या स्वरूपाने बाद होणं ते आम्हाला कदापि मंजूर नाहीये. कारण क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं अर्थातच धावचीतच्या स्वरूपाने बाद होणं हे म्हटलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि ज्या सरासरीने धावसंख्या पाहिजे होती 6 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली देखील गेली आहे. पूर्वेश ज्याने 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात. हर्षद डबळे स्टॅकिंग एंडकडे प्रथमताच दाखल झाले गेलेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक अर्थातच हर्षद डबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवान बॉल काय जबरदस्त चेंडू होता. वेगाने स्वार झालेला अफलातून खालच्या बाजूने चेंडू राहिला आणि माती विकेटची खासियत असते ज्यावेळी तुम्ही वेगानं बॉल टाकतायत आणि तदनंतर जर पाहिलं तर खालच्या बाजूने चेंडू वेगानं तो जर पाहिला तर डिलिव्हर्ड होतोय. एकंदरीत पाहू शकता 4 चेंडू खेळ इथे कंप्लीट झाला आणि 6 धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली आहे. फुलर लाईनचा चेंडू होता. फुल चेंडूवरती आपण पाहू शकता पॉवरफुल फटका नाही आला परंतु एक सिंगल धाब्यासाठी तो फटका एक्झिक्यूट झालाय. सिंगल धाब्याच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत ना 7 आकड्यावरती पोहोचले. आता रनअप बॉल इक्वेशन आलंय. 13 चेंडूंमध्ये 13 धाब्याची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ अद्यापच झाला. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पूर्वेश तांबडे मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. यावेळेस पूर्वेशच्या बॅटमधला फटका पॉवरफुल सेट केला गेलाय. बॉल फेकून दिला गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय पूर्वेशच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक षटकार. प्रहार आला नाही त्यांना धावांचा वेग तो 13 आकड्यावरती पोहोचला गेला. आता इथनं जर पाहिलं ना तर जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाब्याची गरज आहे. हर्षद डबळे आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने पूर्वेश तांबडे आपल्याला पाहायला मिळते. जरूर धावसंख्या कमी आहे परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवाव्या लागतील आणि त्यासाठी बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतात समीर लांगे हा गोलंदाज आणला गेलाय
आणि अशक्यमध्ये शक्य लपलेलं आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. समीर लांगे बॉलिंग मार्गवरती सज्ज झालाय आणि 6 चेंडूंमध्ये धावा थांबवण्यासाठी विकेट किंवा डॉट चेंडू या 2 अस्त्रांचा यूज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हर्षदच्या विपक्षामध्ये समीरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि बॉलला बॉडी लाईनच्या बाहेर गुल केलाय. इथे हर्षद डबलेचा हा टाळाका षटकार. आता 19 धावा फलकावरती जोडल्यात. स्विच हिटचा फटका पॉवरफुल. हर्षद डबलेच्या बाटमधनं बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. स्वीपर कव्हरचा हा तडाखा चौकार. चला दिसे, थँक्यू. चला या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण वितरित करतो. अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय हर्षद डबले, ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला हर्षद आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचे किताब तिकडे आपल्याला वितरित केले जाईल. चला टॉस साठी यायचंय. अंबर आहे. अंबर संघ प्रथमतः नाणेफेकीचा गोल जिंकला आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय स्वीकारला गेला. आमंत्रित केलं न्यू संघर्ष बंगलापाडा संघाला बॅटिंगसाठी.